नमस्कार. तस्मै श्री गुरवे नमः या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मी जसं गेल्या वेळेला म्हटलं होतं, प्रभाकर जोशी यांच्याबरोबर आपण ही चर्चा परत चालू करणार आहोत या भागामध्ये. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता आहे पुढे त्यांचे अनुभव आणि विचार ऐकण्याची. जसं चर्चेला सुरू करण्यापूर्वी मला सांगायला आवडेल, जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सुख-दुःख समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ. सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय याचा विचार न करता कर्तव्य परायणता, कर्तव्य भावनेने आपलं कर्म करत राहा. मग गुरु आणि नियती दोन्ही आपल्याला साथ देतात. त्याचा आपल्याला दोष किंवा पाप लागत नाही. तसंच आपण जोशी काकांची चर्चा करताना बदलापूरचं श्रीमंदिर कसं तेव्हाच्या काळामध्ये उभं राहिलं हे आपण सगळ्यांनी बघितलं. आता मी पुढच्या चर्चेला सुरुवात करते. नमस्कार. नमस्कार. गेल्या भागामध्ये आपण बदलापूर श्रीमंदिराविषयी ऐकलं, तर तेव्हा 50 वर्षापूर्वी असलेला समाज, त्यांची मानसिकता आणि आजचा याच्यामध्ये काय तफावत तुम्हाला आढळते? हो, तफावत खूप जाणवते. हम्म. त्या काळचा समाजामध्ये धर्मासाठी असले त्यांची एक प्रकारची ऋषी ज्याला म्हणतात हम्म. ती लकीली माझ्या वेळेला ती मला सुद्धा भावली. एक प्रकारचा सामाजिक तुमच्यावरती दबाव होता धार्मिक कार्य करायचा. तो हळूहळू लोकांची रुची बदलत गेली. योग्य संस्कार न केल्यामुळे पुढे आता जी परिस्थिती मी बघतो त्याला मूळ कारण की उचित संस्कार शब्द वापरतोय मी. उचित संस्काराचा अभाव याचे परिणाम आता आपण सगळे भोगतोय. आपण म्हणतो संभव युग युगे म्हणून आपण गीतेमध्ये आपण वाचतो. पण खरोखर तो आला एका धर्म संस्थापनासाठी का मी अजून गीता वाचत बसतो? तो प्रत्येक कृष्ण आलाय का, कुठल्या रूपात आलेला आहे ह्याचा मी जर शोध जर घेत नसेल तर माझं ज्ञान किंवा माझी बुद्धी जी भक्ती आहे ना ती वरवरची ठरणार नाही. आय एम नॉट सिन्सिअर टू द पर्पज असं होते. पण आता मग अवजानंती मा मूढा मी असा म्हणतो कृष्णाने म्हटलं की मी मनुष्य रूप करून धारण करून येतो म्हणून त्या मूर्ख शब्द त्यांनी वापरलाय. मूढ ते मला ओळखू शकत नाही. हा भाग आपण जर गृहीत धरला तरी पण आपल्याला कळतं की ज्यावरची त्यांनी आपल्याला विवेचन दिले की धर्म मी येतो परत, तर ते आलेले आहेत. ते त्यांचा मागोवा घेत आपले जे अनुभव येतात ना त्या अनुभवाच्या माध्यमातून आपण थोडंफार का होईना ही परिस्थिती सुधारू शकतो. जसं ज्ञानेश्वर म्हणत एखादी तरी गोवी अनुभव व्हावी वाटतं इतकं सांगितलंय मी. तसं ठाकूरजींच्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी एक सांगून सत्यानुसरण ज्यांनी वाचलं त्याला कळलं की हे कोण आहे ते. सांगायची आवश्यकता नाही त्याला. काळानुरूप त्यांनी आपलं रूप बदललं, आपला रंग बदलला, आपली भाषा बदलली, त्याची एकत्र सगळे व्यवहार त्यांनी काळानुरूप. आणि त्याच्यात ते जे सांगतात जवळ सद्गुरु शरणापन्न व्हा, सतनाम मनन करा आणि सत्संगाचा आश्रय घ्या. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की तुमच्या उन्नयनासाठी तुम्हाला विचार करावा लागणार नाही, एवढी मोठी गॅरंटी. त्याच्यामध्ये कुठलेही शब्द त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये कुठलाही असा भाग असा ठेवला नाही की इंटरप्रिटेशनसाठी. ओके, तर हे सद्गुरु, सत्नाम आणि सत्संग हे त्रिवेणी संगम ज्याच्या आयुष्यात लाभले तो माणूस पारंगत झाला म्हणून समजा. कारण हे त्या महापुरुषाचे शब्द आहेत. त्यांनी दिले आश्वासन. आपण जेवढे आश्वासित होतो, नुसतं आश्रित नाही, आपण आश्वासित पण आहोत. बरोबर. तर हे दोन्ही आपल्याला मिळाल्यानंतर आपण निर्भयपणे आपण पुढे जाऊ शकतो. तर ठाकूर म्हणत तुम्ही निर्भय व्हा आणि निर्भरित राहा. आपण निर्भय झालो की आपण निर्भर करू शकतो कोणावरती. तर लोकांच्या मनातलं जे किंतु असतात तर ते दूर करायचे आपल्याला. सर्व धर्मांपर्यंत माम एकम शरणम रज, सरेंडर टू द वन, हे आपल्या संबंध शास्त्रात सांगितलेले. आणि तेच ठाकूरजींनी या आयुष्यात आपल्याला समाज सुधारण्यासाठी त्यांनी हे फक्त 3 त्यांनी सांगितलेले. आणि त्याची दुसरी अभिव्यक्ती इष्टपूर्ती त्याचवेळे स्वतःनी सदाचार हे त्याला म्हणून ह्या काळाची आपण असं नुसतं बिघडत चालली आहे. वी हॅव सोक्ड अँड ड्रेंच्ड इन प्रॉब्लेम. व्हॉट अबाउट द सोल्युशन?
नोबडी थिंकिंग ऑफ ए सोल्युशन, वी टॉक ऑफ द प्रॉब्लेम. सगळे नुसते समस्येच्या वरती त्याचे भाष्य चाललेले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी कोणतरी आलेले आहे, त्याचं तरी ऐका ना तुम्ही. खरंय. हा त्यातला भाग आहे. म्हणून येऊन सांगतो की निराश होण्याचं खरंच कारण नाहीये. आपल्याला नेहमी आपला चालू विषय हाती धरून ज्याला म्हणतो त्याची आपण उचित वेळ येईल हात त्यांचे धरणं आणि त्यांनी दिलेल्या मार्गाने जाणं हा सगळ्यात उत्तम आहे ह्या परिस्थितीने बाहेर पडायला. फारच छान. जसं मागे आमच्याकडे एक ठाकूरजींच्या भक्त होत्या सुनीता केळकर, त्यांनी पण ठाकूरजींची ही त्रिसूत्री सांगितली होती, यजन याजन इष्टभृती. जसं आता आपल्याला दादांनी सांगितलं की सत्संग सतनाम आणि सद्गुरू यांचा आश्रय घेतला की आपल्याला उन्नतीचा विचार करायला लागत नाही. ही फारच सुंदर संकल्पना आहे आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या गोष्टीचा मनापासून विचार केला पाहिजे जर आपल्याला जीवनामध्ये उन्नती साधायची असेल तर. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मला असं वाटतं की नवीन पिढीला सत्संग किंवा मंदिर ह्याच्याविषयी आस्था कशी वाटू शकेल किंवा त्यांना तुम्ही काय सांगाल आजच्या पिढीला? कारण आजच्या मोबाईलच्या युगामध्ये जिथे टेक्निकली इतकं ऍडव्हान्स जग पुढे पळतंय तिथे छोट्या मुलांना ह्याच्यामध्ये कसं ह्या प्रवाहात आणता येईल? ठीक आहे, बरोबर आहे. परिस्थिती बदलली म्हणून आपण काहीतरी सांगतो, पण परिस्थिती बदलली की भगवंतानी बदलली की काय? माणसानेच बदलली. माणसाने परिस्थिती बदलतो आणि त्याच कारण देऊन पुढे असं करतो की ह्याला ढोंगी पण म्हणतात, दुसरं काही नाही त्याला. आणि ह्यातनं बाहेर पडायला मुश्किल होईल कारण तो त्याचं समर्थन करतोय इन्शॉर्ट. तर इने मी सांगायचं माझा हेतू एवढाच आहे की जी काळानुरूप एक नवीन त्याच्यात मार्गदर्शन करायला जेवढं येतं आपल्याला, तर आपल्याला समजलं पाहिजे की त्यावेळेला मी जे काय करत असेल, समजा 150-200 वर्षापूर्वी माणसं दीर्घायुष्य होती म्हणून काहीतरी करत होते म्हणून तसे होते, बरोबर. आता ते दीर्घायुष्याची आपली कल्पना आहे पण आपण काही तसं करत नाहीये. इच्छा मात्र दीर्घायुष्य होऊन पण कर्म मात्र आपण अल्पायुष्य सारखं करतो, सेल्फ डिफिटिंग त्याला म्हणतात. तर त्या ठिकाणी करायचंय तर आपल्याला जीवनात असाच आदर्श ठेवायला पाहिजे की ज्याच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनामध्ये जे काही कमी आहे, थोडा अभाव जो आहे, अभाव शब्द ठाकूरजी फार सुंदर सांगितलाय. अभावाचा अर्थ मूळ भाव जो आहे, मूळ भाव तुमचा तो नसणं, दॅट इज अभाव, बरोबर. मूळ भावचा नाही आपला. मूळ भाव म्हणजे कुठला? आपल्या परमेश्वराशी असलेलं जे नातं जे आहे आत्मा, ते नात्यातलं असलेलं जे भाव आहे, जसं मुलाचं आणि आईचं असेल तर तो भाव हा नष्ट झालाय, तो अभाव झाला आणि त्या अभावामुळे आपण जीवनग्रस्त झालो. जीवनाचा आनंद घ्यायला आपण अपात्र ठरलो आणि अपात्र ठरल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीचा याचा आनंद घेता येत नाही. म्हणून तो आनंदाचा कंद हरिया देवकी पाहिला भक्तासाठी तो जगजे बदलापुरी चालला असं म्हणतात. फारच छान, खूपच छान. म्हणजे मी तुम्हाला म्हणतो जसं की आपण ह्यांच्याबरोबर जेवढी चर्चा करू, जेवढे अनुभव ऐकू तेवढं कमी आहे. तुम्हाला जाणवत असेल की ह्या वयातली त्यांची ऊर्जा आणि किती आपल्या सद्गुरूंचे विचार किती सांगू किती नाही, आणि आपल्यालाही तेवढं ते उत्कंठावर्धक वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही जाणवत असतील. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. एक गोष्ट राहून गेली बसायला. हो. आता त्यातला एक साधा मार्ग आपण करू शकतो. लोकांना सत्संगात यायचा त्यांना प्रोत्साहन करा. ओके. आणि त्यांच्यासाठी आपण काय करू शकू का? त्याला वाटलं की हा माझा हितचिंतक आहे, हे आपल्याला लोकांच्या मध्ये भावना निर्माण की माझा हितचिंतक पण कोणतरी आहे, शत्रू असतील, बरोबर. तर हा भाव ज्यावेळेला त्यावेळेला माणूस सुरक्षित त्याला वाटतो, त्यातलं एक नातं जोडतं. मग त्याला अशा सत्संगाच्या या विचार आणला, मग त्याला अनुभव यायला लागतात आणि अनुभव येते त्याला मग असं सांगावं लागत नाहीये. अरे बापरे, मी ज्यावेळेला ते 5,000 लोकांच्या वरची दीक्षा दिली आहेत ना दुसरी, पण काही लोकांच्या मधून फोन येतात ना, जोशी काका आम्हाला अगोदर मिळायला पाहिजे, बापरे बाप. हे ऐकल्यानंतर माझी श्रद्धा आणखी वाढते की आपण योग्य ठिकाणी योग काम केलेलं. याचा अर्थ त्यांना अनुभव चांगला आलाय आणि ज्या स्थितीमध्ये ते जाऊ पाहत होते ते असं नाही की फार चांगलं घर बनलंय, बंगला बनलाय, असंही नाही आहे. ते आहे समाधानी वृत्ती त्यांची निर्माण झाली, मनशांती ज्याला म्हणतो, ती सगळ्यात उत्तम त्यांना देणी आयुष्यात दिली आहे. ती
ठाकूरांच्या कृपेने, दुसरं काही नाही. अगदी खरंय. म्हणजे मी दर्शकांना, श्रोत्यांना सांगू इच्छिते, आत्ता ते म्हणले तसं ठाकूरजींची विचारधारा, त्याचा प्रचार प्रसार करणं ह्या माध्यमातनं त्यांच्या गुरूंनी त्यांना इतर नवीन लोकांना अनुग्रह देण्याचा जो अधिकार दिला होता, त्याच्यामध्ये जवळजवळ 5,000 एवढ्या व्यक्तींच्या वर संख्या आहे. जे ते म्हणताय की तुम्ही हितचिंतक असाल तर नियती त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करते, जे आपण आता त्यांच्या अनुभवातनं ऐकलं. आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मला सांगा, इतके आपण आता तुमच्याकडनं इतके विचार आणि अनुभव ऐकतोय, तरी पण तुमच्या जीवनामधले असा एखादा प्रसंग जिथे तुम्हाला अगदी कृतकृत्य झाल्याची भावना येत असेल, तसे 1-2 प्रसंग तुम्ही जरूर सांगावे. तो तर अत्यंत महत्वाचा आहे, कारण अनुभव जो आहे हो, त्याच्या आधारावरती आपलं हे सगळं हे संवाद चालू खरंय. आहे. होय. माझ्या जास्तीत जास्त कृतकृत्य झाल्याचं वाटलं असेल हम्म. तर ज्या वेळेला हम्म. पूज्यपदाला हा. मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर हो. आचार्य निवासमध्ये ज्यावेळी बसलेत हम्म. आणि अपलक नयने तिकडे पाहतात मंदिराकडे, हो. आणि एकदम माझ्याकडे बघून म्हणतात, हम्म. जोशीला हम्म. तुम्हारा मंदिर बहुत अच्छा हुआ है. सुंदर हुआ है. ते ऐकलो, हम्म. म्हटलं हम्म. वा. मला वाटतं ह्याच्या हे अशापेक्षा अमृतवाणी दुसरी कुठे असू शकत नाही. अगदी 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 खरंय. 19 जुलै हा. 1979 हम्म. स्टेट बँकेत मी वागळे सेटला मॅनेजर होतो त्यावेळेला. हा. मला एकाएकी बरं वाटलं नाही, हो हो. म्हणून मी मला घरी आणलं गेलं. स्टाफनेच मला सांगितलं, ते मला मदत केली आणायला. गजेंद्र गडकर वगैरे होते होय. त्यावेळी. हो. तर त्याने बाबा एका माझ्या कस्टमरच्या गाडीत घालून मला घरी आणलं. आणि ज्या खोलीमध्ये दीक्षा रूम माझा आहे, हो. तिथे बाजूला कॉट होती आणि नागेशने केलेला मोठा तो पोर्ट्रेट होता. ते चित्र म्हणतात, मोठा ठाकूरचा फोटो असायला. हो. तर तो जे ठेवलेला आहे, आणि मला मी ते मला ठेवलं, मला हे करायला मला जाणवतंय काहीतरी होतंय. आणि करता करता मी बघितलं की लोक जर चिंतेचे चेहरे, ही विद्या, तुम्ही लहान होता त्यावेळेस काही, तर असे चेहरे बघताय, काहीतरी बोलणं. आणि मला असं वाटलं की मी स्वतःच वरती बघतोय, स्वतः वरती जाऊन माझ्याकडे मी असा मी बघत होतो वरनं. आणि घाबरट काय झालं समजेल. आणि तिथे मला म्हणतात, सारा नाम कर, नाम कर, कोणी असं मारल्यासारखं. बापरे बाप. आणि त्या अवस्थेमध्ये ते नामाची त्यांनी मला आठवण करून दिली. नामाचे रूप मला आठवते. नामाने मला, जसं माझं आयुष्यात काहीतरी लिहायचं, तुला वरती जायचंय, तर ठाकूर म्हणे एवढ्यात नाहीये, तुला खाली जायचंय. म्हणून त्यांनी मला नामाच्या रूपात पुन्हा असा खाली आणला. नंतर 1 महिना मला ऍडमिट केला हॉस्पिटल. तो उपचार झाला. बरोबर. आणि बेस्ट डॉक्टर मला त्या दिवशी मिळाला. नाहीतर मग आपण मी ते बस, तुम्ही मला पाहिलं नसतं कदाचित, असं वाटतं मला कदाचित. माझा तो पुनर्जन्मच होता. आणि त्यावेळेस जर दीक्षित नसेल ना, तर मला वाटतं इट्स अ हेवी हार्ट अटॅक होता. जय गुरु. परत परत मी म्हणते तसं की त्यांच्या प्रचिती आपण ऐकू, त्याच्यामधनं मला असं वाटतं आपण शिकण्यासारखं काय आहे, तर हेच की नितांत श्रद्धा आणि गुरुंनी दिलेली उपासना ही न विसरता, कोणताही कंटाळा न करता, कोणतीही कारणं न देता आपण अव्याहतपणे केली तर हे प्रत्येक मनुष्याला शक्य आहे. फक्त आपल्याला जोड लागते ते आपल्या मनोबलाची आणि मनसामर्थ्याची. मला असं वाटतं आपण आता विसरलो एक पॉइंट. हो, जरूर जरूर. मी विषयाला न्याय द्यायचा म्हणून अगदी अगदी जरूर सांगा. आता अनुभवाचा हा झाला, व्यक्तिगत अनुभव झाला. सामुदायिक अनुभव सांगतो तुला. लातूरला आणि तुमच्या तुळजापूरला आम्ही वरचीवर भेट देतो. दर महिना आमची भेट असे. आणि ते दिलीप सूर्यवंशीला, कोंडूला, त्यांनी इतकं सहाय्य केलं आम्हाला ठिकाणी. रात्री 1:30 पर्यंत आमचं याजन चालायचं. आणि रात्री 2:30-3 वाजता दीक्षा पण व्हायच्या त्यांच्या. 2 घटना मी तुम्हाला सांगतो कशा घडल्या त्या. तुळजापूरला आम्ही ज्या वेळेला असा वाडा होता, आणि त्या ठिकाणी आम्ही याजन चालवतो, सगळे बसायचं ऐकत होते. दीक्षा सगळं झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूजपेपर मध्ये ऐकलं, आम्ही उठलो अक्षरशः. अच्छा. सबंध जागा ते भूकंपानी झाली, खराब झाली ती. अरे बापरे. आम्ही तिथे वरती बसवतो, कोणाच्या सुद्धा कोणाच्या मनात आलेली भीती काही नाहीये. दुसऱ्या दिवशी आम्हाला, अरे बाप रे बाप, हा काय चाललंय. तर हे जे आमच्या रक्षा कवच आम्हाला मिळायचं, आम्हाला तुळजापूरला जाणून. असे
चिक्कार अनुभवायचं. म्हणजे खाण भरपूर आहे आणि दीक्षेच्या मध्ये काय जितकं बोलेल तेवढं कमीच आहे. म्हणजे दीक्षा मिळाली की आपला पुनर्जन्म झाल्यासारखंच आहे. त्याला ऍक्च्युली आम्ही सत्संगी आम्ही सांगतो आमचं डेट ऑफ बर्थ आमच्या दीक्षाची तारीख आहे. सुंदर, फारच छान. कारण पुनर्जन्मच आहे तो. खरंय. मला असं वाटतं आपण परत एकदा आपल्या चर्चेला इथे विराम देऊया. परत लवकरच भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. मला माहिती आहे की तुमची उत्कंठा वाढतीये. आम्हालाही तुमच्यापर्यंत अजून खूप काही विचार पोहोचवायचे आहेत. परत एकदा आपण जोशीदादांशी चर्चा करणार आहोत. अनुभवाने अतिशय समृद्ध आणि अध्यात्म मार्गामध्ये मी काय सांगणार, किती उन्नती आणि कशा प्रकारचे ते साधक आहेत हे मी सांगण्यापेक्षा आपण आमच्या चर्चेतूनच त्याचा अनुभव घेत असाल याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे आपण आता इथेच थांबूया. लवकरच परत जोशींना मी विनंती करते आपण परत पुढच्या भागामध्ये. जाता जाता माझी एक प्रार्थना हो व्यक्तीसाठी आणि समाजासाठी दोन्हीसाठी आहे. तव कार्यात रहो नित्यदास, तव कार्यात राहो नित्यदास, तुझे नाम घेता घेता संपू दे प्रवास. संपू दे प्रवास नाही, आम्हाला तुम्हाला तुमच्याकडनं आम्हाला खूप काही ऐकायचं आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या गुरूंचा आज अधिष्ठान इथे आहे. आपण सगळे बघताय हा जो फोटो आहे हा श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र चक्रवर्ती यांचा फोटो आहे आणि ही त्यांची सगळी आचार्य परंपरा आहे ज्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. त्यामुळे जोशीदांसाठी आपण सगळ्यांनी त्यांच्या गुरूंकडे प्रार्थना करूया की त्यांच्या भरघोस आणि निरोगी आयुष्य राहू दे, आयुष्य वृद्धिंगत होऊ दे. त्यांचं शतक साजरं करण्याचा योग सगळ्या त्यांच्या बरोबरच्या मंडळींना यावा अशी आपण प्रार्थना करूया आणि परत त्यांना आपण पुढच्या भागात भेटणार आहोत आणि ही चर्चा चालू ठेवणार आहोत. आपण परत ही चर्चा चालू ठेवणार आहोत. एका महापुरुषाची ठाकूरजींची हो त्यांची लीला हो त्याचं वर्णन करण्यासाठी मला जो संधी दिलेली आहे हो त्यासाठी मी धन्यवाद. तुमचा आशीर्वाद राहू दे. आपण ही चर्चा परत पुढे करणार आहोत अजून. नमस्कार, परत भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.